गुड मॉर्निंग एव्हरीवन. आम्ही रात्री उशिरा पोचलो गावी आणि डिरेक्टली आलो आहे माझ्या मावशीच्या घरी. ए डुगू सांगायचं आधीच आहे. बघ काय चला कसलं छान दिसतंय. बरथा हे बघ आंबा, बघ आंबा हाताला येतोय हाताला. गुड आफ्टरनून सर्वांना. आज आम्ही खूप दिवसांनी आणि मी खूप दिवसांनी आणि समर्था फर्स्ट टाइम माझ्या माहेरी कोल्हापुरी चाललो आहे. आणि समर्था बघा बाबांकडे कधी नाही जात आणि आता खाऊ खायचं म्हणलं लगेच गेली आहे बाबांकडे. हो तिथं आई बसली आहे. हाय कर डुगू. हाय हॅलो कर सगळ्यांना. हाय कर 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 की कर. लय भाऊ खायला लागली आज. हाय काय खाऊ घेऊन आली बाबांकडून? काय घेऊन आली? जाऊ द्या तसंही ती खात नाही. तिला नादवायला फक्त पॅकेट लागतं असं काहीतरी. किती अवतार झालाय तिचं. झोपली होती गाडी त्यामुळे असं झालंय तिचं. हा फोडायचं नाही असंच आणलंय ते. चला पिल्लू खूप दिवसांनी कुठेतरी लांब चाललंय. केस का विस्कटची आहे? तिला सरळ केस केलेली आवडत नाही, अशी विस्कटायची असतात हो की नाही? सांग कुठे चालली आहे तू? सगळ्यांना सांग कुठे चालली आहे तू? सांग. भूर चालले. भूर म्हण. खाऊ खायचंय तिला. नुसतं खायचं प्यायचंच बास. खाणे का पिणे का सोने का एवढंच करायचं चाललंय आमचं. छान आहे का तुगो? ताण लागली. पाणी नको प्यायला, असलं काय पण खायला पाहिजे. पेतो पण येते आणि तिला. अयो पिलं बाबानी. तू पी तू पी पी तू पी लवकर पी. बाबा पिऊन टाकतील सगळं. हा 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 पे अगं बया. हा सांडतंय अंगावर. पिऊन टाक चल. आम्ही आता आलोय कात्रजच्या पुढे आणि ते जेवायला थांबलोय. समर्थ हत्तीला बघून लगेच तिची रिॲक्शन. आता बोलायला लागली तर म्हणते हत्ती. आम्हाला वाटलं एवढ्या वेळची आत्ती आत्ती म्हणते ती. आत्याला आमच्याकडे आत्ती बोलतात तर ती आत्ती बोलते असं वाटलं पण ती हत्ती बोलत होती. आता चांगली दादांसोबत ओळख झाली आहे. छान बोलती त्यांच्याशी. बरं झालं आता नाही टेन्शन समर्थाचं काही. चला पण आहेत की. आता लॉक केलंय समर्थाला. आता कसं करणार समर्था? समर्थाला घरून येतानाच भात बनवून आणला होता कारण तिचे बाहेर गेल्यावर खूप वांदे होतं. ती बाहेरचं काहीच खात नाही त्याच्यामुळे तिला येतानाच घरून भात करून आणला होता. भात खायचा. हा हा अय्या गुड गर्ल. भूक लागली आहे ना पिलो? चला आता खाऊन घेऊया. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आम्ही रात्री उशिरा पोचलो गावी. डिरेक्टली आलो आहे माझ्या मावशीच्या घरी. समर्थ झोपली आहे अजून. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती. आता पुण्यात सगळीकडेच तुम्हाला माहिती आहे गॅसचं किती प्रॉब्लेम चालू आहे. सर्वांना आता माहितीच असेल. आणि इकडे गावी बघा दोन सोयी म्हणजे चूलसुद्धा आहे आणि हे गोबर गॅस, नॅचरल गॅस. किती छान. म्हणजे आपल्या शहरातल्या ठिकाणी आपल्याला किती समोर जावं लागतं त्या गोष्टींना आणि इकडे किती छान सोयी आहेत. आता इथे पण इथे बघूया म्हणजे गावी माणूस कसाही जगू शकतो, कसाही राहू शकतो. याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. गेली कुकू? काय होतं डुगू? कुकू होती? कुठं आहे कुकू? या 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 नाही गेली सगळी तिकडे. लाजली ती पण. नाही नाही गेला कुकू. कशा होता कुकू? कशा केलं कुकूनी? कसं केलं? चला आम्ही निघालोय काट्यात म्हणजे आमच्या परड्यात. परडं लांब आहे तिकडे गाई म्हशी असतात.
शेती वगैरे सगळी खालती त्या साईडला आहे त्यांची. समर्थाला कच्चं दूध प्यायचंय गाईचं आहे ना समर्थ. समर्थाला दूध लय आवडतं. हळूहळू चल बाळा, आजी पण येते. चल. कुणाचा तुझा समर्था? ए डुगू सांगायचं आधीच आहे. गुड गर्ल झालीये, गुड गर्ल. इथं खूप कुठंही आल्यात फुलं जास्वंदाची. म्हणे तिथं शहरात लावायला लागतात बघ ना. डुगू कुकू बघ कुकू. समर्थाला हे सगळं नवीन आहे. हे स्वरूप तिला दाखव चल. ती बघ ती कशी करते तिला बघायला. हा ना फणस किती लागल्यात. तिकडं पण आहेत, तिथं पण आहेत. स्वरूप थांब, हळू चाल. आईने सगळं रस्त्याने फुलांची खूप आवड आहे आईला. सगळी फुलं घेतली असती. मागे काय घेते? गुलाब. अरे वा, समर्थाला गुलाब पाहिजे. फुलं लय आवडतात ननीला. अनन्या कानात घाल. अरे इथं घाल, इथं इथं. हा उभा दे, मी घालते. दे मी घालते. काय चला, कसलं छान दिसतंय. पटलं? अरे देवा. चला किती छान आहेत. वास तर इतका ओरिजिनल आहे. मोगऱ्याचं आहे. सगळे रस्त्याला फुलं आहेत आणि ती पण साधी नाही येत. ही आबोलीची फुलं कसली बघ की मम्मी. सगळे फुलं आहेत मोगऱ्याची सकट. आपल्याला लावायला लागतात तिकडं. इथं रस्त्याला अशीच आल्यात. कुठं पण आल्यात. एवढी छान छान फुलं. फणस सुंदर गाव आहे. छोटी छोटी फणसं आले तिथं. भाजी करायला छान आहे. कुठं आहे आंबा? हा आहेत, आलेत. हो नाही रे बाबा, चल आता नको, नंतर आपल्या काट्यातले काढू. कच्ची खायला घेऊन ये ना. आम्ही रिटर्न चाललोय कारण तिथे सुरंग कसलं काम चालू आहे. विहीर खणतायत, त्याच्यामुळे ते दगड उडतायत कुठं पण. आणि नेमकं आमचं ते गोठा तिकडच आहे, म्हणून आम्ही रिटर्न घरी चाललो. शिट गो नेक्स्ट टाइम. हा बेबी, प्लॅन चेंज झाला. आम्ही परत चाललोय कारण आता कळालं की ते दिवसातून एकदाच होतं आहे ना. स्वरूपने विचारलं त्यांना. बरं झालं, नाहीतर चान्स मिस केला असता समर्थाने. अरे आम्ही जाणार ना तिकडं आमच्या गावाला, मग कसं जमलं असतं. चला आता फास्ट फास्ट जाऊया, ऊन खूप लागतंय. फायनली पोचलोय. हे खालती जे शेत दिसतंय हे आहे मावशीचं शेत आणि हे आहे गोठा. ए थांब की, नको बोलू. कुठं आहे? आई कुत्रा कुठं आहे?
नन्या हंबा बघ. समर्था हंबा छान आहे का हंबा? हा खाऊ खाते हंबा बाळा. खाऊ किती तिकडे एकच आहे ना. पिल्लू नाही ना कुठं? हो दे. हंबाला हात लाव. लाव हात लाव. हात लाव. लाव की लाव. काय नाही करत हंबा. स्वरूप तिला दिसू दे इकडे. थांब. हात ती दिसू दे. लाव हात. हात लाव. तिला हात लावायचंय. लाव की लाव. नाही काय करत. घाबरते. थांबाय बरथा. हे बघ आंबा बघ. आंबा हाताला येतोय. हाताला हे बघ. हे बघ आंबा. किती अगं हाताला येत होता तो. दाखवला. घरी निघून आलो आम्ही कारण मावशीला गोठा साफ करायचा होता. समर्थाला घेऊन परत जाणार आहे दूध द्यायला. तिची हाऊस पूर्ण करणारच आहे. ऊन खूप आहे बाबा. समर्थाला सहन नाही झालं. टोपी आणायला पाहिजे. लाल बुंद झाली ती.